नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 20 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे। लेक्चर व्यवस्थितपणे बघा आणि शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही आज जो दिवसभरात होमवर्क करायचा आहे त्याचे टॉपिक मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा। डायरेक्टली मुद्द्याकडे येतो। पहिला प्रश्न आहे, लॅमिटिये हा सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला गेला? लॅमिटिये हा इंग्लिश शब्द नाही आहे, हा एका CHL लँग्वेजमधला क्रिओल लँग्वेजमधला शब्द आहे, ज्याचा अर्थ फ्रेंडशिप किंवा मैत्री असा होतो। तर लॅमिटिये हा सराव भारत आणि सेशल्स दरम्यान झालेला आहे। याचं ॲक्च्युली आयोजन जस्ट सुरू होतं आहे आणि याच्यासाठी भारतीय सैन्य दल हे सेशल्ससाठी रवाना सुद्धा झालं आहे। आता सेशल्स नेमका देश कुठे आहे ना, हे मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो। हा आहे आपला भारत। तुम्ही थोडा पॉज करा, व्हिडिओ शोधायचा प्रयत्न करा, सेशल्स कुठं दिसतंय का नाव, थोडं शोधा। नाही दिसत आहे, मी थोडं झूम करतो। ओके, आता दिसतंय का? नाही, ठीक आहे, मी थोडं अजून झूम करतो, अजून जरा झूम करू, अजून थोडं झूम करूयात। तर हे जे छोटे छोटे बेटं आयलँड जे आहेत ना, हे जे 2 डॉट आहेत, इथं काही आहे भाग आणि इथं, तर हे सेशल्स हा देश आहे। ओके, आयलँड कंट्री ही पूर्णपणे भारताच्या दक्षिणेकडे जो आपला हा हिंदी महासागर पूर्ण जो पसरला आहे त्याच्यामधला जॉग्राफिकली एक इम्पॉर्टंट असलेला देश तो म्हणजे सेशल्स। ठीक आहे, तर या देशामध्ये सध्या भारत आणि सेशल्सची जी आर्मी आहे, त्यांची जी डिफेन्स फोर्सेस आहेत, तर यांच्या दरम्यान लॅमिटिये हा सराव आयोजित केला जातोय। हा सराव 10व्या वेळेस आयोजित होतोय, त्यामुळे महत्त्वाचा आहे, कारण जनरली एवढे मोठे सराव हे कोणत्या देशांसोबत आपले कंप्लीट झालेले नाही आहेत, म्हणजे सलग मागच्या 10 वेळापासून आपण या देशासोबत हा सराव आयोजित करतोय। ओके, भारताचे इतर देशांसोबत सुद्धा महत्त्वाचे काही सराव आहेत। आय होप पहिल्यांदा तरी तुम्हाला हा मॅप लक्षात आला असेल। दक्षिण आफ्रिकाच्या अगदी शेजारी असलेली ही बेटं आहेत बघा, मोझांबिक वगैरेच्या बाजूला असलेली बेटं। ठीक आहे, तर भारताचे जे इतर देशांसोबत महत्त्वाचे युद्ध सराव आहेत ते आपण पहिल्यांदा बघू। भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान जो होतोय त्याच्यामध्ये ऑस्ट्रा हिंद, ऑसी इंडेक्स आणि पिच ब्लॅक हे सराव आहेत। बांगलादेशसोबत आपण संप्रीती हा सराव करतो। इजिप्त या देशासोबत सायक्लॉन, फ्रान्स सोबत शक्ती, गरुड आणि वरुण, इंडोनेशिया देशासोबत आपण गरुड शक्ती। हे लक्षात ठेवायला सोपं आहे बरं का, कारण इंडोनेशियाच्या बऱ्याचशा सिम्बॉलिक ठिकाणी गरुडाचं साईन आहे, गरुडाचं सिम्बॉल आहे, जसं त्यांच्या एअरलाइन्सचं नाव सुद्धा गरुड आहे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे इंडोनेशियासोबत गरुड शक्ती हा सराव करतो, लक्षात ठेवू शकता। इस्रायलसोबत ब्ल्यू फ्लॅग, किर्गिस्तानसोबत खंजर, मलेशियासोबत हरिमाऊ शक्ती। त्याचबरोबर मंगोलिया देशासोबत आपण नोमॅडिक एलिफंट हा सराव करतो। जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, उझबेकिस्तानसोबत डसलिक, नेपाळसोबत सूर्यकिरण, रशियासोबत इंद्रा, सिंगापूर या देशासोबत भारताचा सिम्बेक्स नावाचा नौदल सराव होतो आणि बोल्ड कुरुक्षेत्र। श्रीलंकेसोबत आपण स्लिनेक्स नावाचा नौदल सराव करतो। थायलंड या देशासोबत मैत्री सराव, UAE या देशासोबत म्हणजे युनायटेड अरब एमिरेट सोबत डेझर्ट ईगल नावाचा युद्ध अभ्यास भारताचा होतो। भारत आणि UKच्या दरम्यान अजय वॉरियर, कोब्रा वॉरियर आणि कोकण नावाचा नौदल सराव आपण करतो। अमेरिकेसोबत युद्ध अभ्यास वज्रप्रहार, सी ड्रॅगन, तर असे वेगवेगळे सराव आपण अमेरिकेसोबत करतो। US, जपान आणि भारत हे 3 देश एकत्र येऊन मलबार नावाचा एक नौदल सराव करतात। ओमान या देशासोबत आपले 3 महत्त्वाचे सराव आहेत, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज। आणि त्याचबरोबर भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे 3 देश एकत्रित एक नौदल सराव करतात, ज्याचं नाव आहे इप्सामार। ओके, तर आय होप ही नावं तुमची पाठ होत आली असतील, कारण आता परीक्षा जवळ आहे। खरं तर परीक्षा जवळ आहे की लांब आहे याचा अपडेट मी तुम्हाला काल एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून दिले ऑलरेडी। 1 मिनिटाच्या आत तुम्हाला मी अपडेट दिलं की UPSCची एक्झाम पोस्टपोन झाली आहे आणि त्याच्यामुळे एक चान्स आहे की MPSC पण होऊ शकते, पण अजून ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, त्यामुळे तयारी 28 तारखेचीच असली पाहिजे। 28 एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल असंच गृहीत असू द्या। ठीक आहे, आणि कंबाईन एक्झाम पण ज्या ठरलेल्या डेटला आहे, आय थिंक 16 तारखेला आहे ना, 16 जूनला, 30 तारीख कन्सिडर करून चाला। ओके,
आता ह्या सगळ्या अपडेट मी काल तुम्हाला अगदी 1 मिनिटात दिल्यात. तुमचा वेळ जास्त घ्यायचा नसतो, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पण काही युट्यूबवरती भरमसाठ उगच ज्ञान देणारे लोक आहेत जे 20-20 मिनिटं याच गोष्टीला पाणी लावत बसतायत. तर तुम्ही अशा गोष्टींपासून प्लीज लांब राहा. काय गरज नसते असं लाईव्ह घ्यायची आहे, मग पोरांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणत राहायचं, त्याच्यात 10-15 मिनिटं खायचे आणि मेन मुद्दा असतो 1 मिनिटाचा, त्याच्यासाठी 20-20 मिनिटं बोलायचं. बघा, म्हणजे त्या कल्चरपासून तुम्ही जेवढं स्वतःला लांब ठेवाल तेवढं तुमचं परीक्षेसाठीचा कॉन्सन्ट्रेशन वाढत राहील. आता याच्यामध्ये मी पण तुमचा काही जास्त वेळ घेणार नाहीये, कारण तुम्ही ऑब्झर्व केला असेल की आपलं प्रत्येक लेक्चर हे 1 मिनिटाच्या आत सुरू सुद्धा होतं. हे गुड मॉर्निंग आणि हे आलाय ते आलाय जॉईन झालाय असं भानगड आपण ठेवतच नाही. ओके, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नुकतेच रत्नागिरीमध्ये कोणत्या उत्पादनाचे संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला? म्हणजे पीक आणि पीक संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे हे आयोगाचा एक ठरलेला आवडता विषय आहे. बऱ्याचशा वेळेस आयोगाने मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन दिलेत. एका बाजूला उत्पादनं दिलीत, म्हणजे पिकांसंदर्भाची उत्पादनं दिलेली आहेत, जसं की ऊस संशोधन केंद्र कुठं आहे, त्याच्यानंतर मग गवत, नारळ, सुपारी, काजू असे एका बाजूला दिलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांची ठिकाणं विचारलेली आहेत. या प्रश्नामध्ये तेच केलंय, थोडं उलट्या पद्धतीने. रिसेंटलीच ना रत्नागिरीमध्ये फणसाच्या संशोधन केंद्राला मान्यता मिळाली किंवा संशोधन केंद्र स्थापन करण्याचा आपल्या राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने निर्णय घेतलाय. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठं, तर लांजा तालुक्यामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा, एक्झामसाठी याच्यावरती क्वेश्चन बनतो. रत्नागिरीत लांजा तालुक्यामध्ये फणस संशोधन केंद्राचे स्थापन करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने बैठकीमध्ये घेतलाय. महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी महत्वाची जी संशोधन केंद्र आहेत ते आपण थोडक्यात या चार्टमध्ये बघू. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव सातारा या ठिकाणी आहे. गवत संशोधन केंद्र हे पालघरमध्ये ठाण्यात. नारळ संशोधन केंद्र आहे भाट्याला रत्नागिरीमध्येच. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये. काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. केळी संशोधन केंद्र आहे यावल जळगावमध्ये. हळद संशोधन केंद्र आहे सांगली जिल्ह्यात डिग्रज या ठिकाणी. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज या ठिकाणी म्हणजे केगावमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यात. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र हे पुण्यात आहे राजगुरुनगरमध्ये. आणि भात संशोधन केंद्र आहे कर्जतला. ठीक आहे, तर कोणत्या ठिकाणी कोणतं संशोधन संस्था केंद्र आहे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. पुढच्या मुद्द्याकडे येतोय. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? कोणती संस्था आहे ती? रिसेंटली तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये. या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये भारताचं स्थान पण खूप म्हणजे एवढं चांगलं नाही आहे. अवस्था आपल्या इथं एअर पोल्युशनची खूप वाईट आहे. तर हा जो काही रिपोर्ट आहे हा स्विस संस्था IQ एअरच्या माध्यमातून काढण्यात येतो. दरवर्षी हा अहवाल प्रकाशित करतात. स्विस ऑर्गनायझेशन आहे ती IQ एअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, IQ एअर. तर हवेच्या गुणवत्तेबद्दल जर या अहवालामधले आपण डिटेल पॉईंट बघितले तर दिल्ली ही जगातील सर्वात जास्त प्रदूषित राजधानीचं शहर म्हणून ओळखली गेली आहे. ओके, म्हणजे जगात जितके देश आहेत तर त्या देशांच्या जर आपण राजधान्यांमधलं जर पोल्युशन बघितलं, हवेचं पोल्युशन जर बघितलं तर दिल्लीमधलं पोल्युशन हे सगळ्यात टॉपचं आहे. पण दिल्ली सगळ्यात प्रदूषित शहरांमध्ये येत नाही बरं का. राजधान्यांची जर तुलना केली फक्त, जसं भारताची राजधानी दिल्ली आहे, जर त्याच पद्धतीने बांगलादेशची राजधानी ढाका, तर दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर दिल्ली जास्त प्रदूषित आहे. ओके, आणि एकूण जर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये भारताची क्रमवारी काय असं जर विचारलं तर भारत सगळ्या देशांमध्ये 3ऱ्या स्थानावरती आहे. पहिल्या स्थानावरती आहे बांगलादेश, दुसऱ्या स्थानावरती आहे पाकिस्तान आणि 3ऱ्या स्थानावरती आहे आपलं भारत. ओके, जगामध्ये सगळ्यात प्रदूषित शहर किंवा महानगर म्हणून ओळखलं जाणारं जी सिटी आहे ती आहे बिहारमध्ये बेगुसराय. बेगुसराय बघा, कोणी इमॅजिन पण केलं नसेल, बेगुसराय हे शहर जगातलं सर्वात जास्त प्रदूषित शहरांपैकी एक आहे. एकूण जर 11 टॉप प्रदूषित शहरं जर बघाल तर त्या 11पैकी 10 हे भारतातली शहरं आहेत. या 11 नावांमध्ये फक्त लाहोर हे एक अपवाद आहे किंवा हे एक शहर आहे जे भारताबाहेरचं आहे. ठीक आहे, भारतातील 96% लोकसंख्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा PM 2.5 पातळीचा सामना करावा लागणारी लोकसंख्या आहे. ठीक आहे, म्हणजे आपली 96% लोकसंख्या ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या तत्वांनुसारची हवा घेत नाहीयेत. आपण PM 2.5च्या पातळीला सामना करावा लागतो आपल्याला, अशा प्रकारे अहवालामध्ये सांगितलंय. आता एअर क्वालिटी खराब झाली तर याचे दुष्परिणाम काय होतात का?
हो, आपलं आयुर्मान घटतं. एक अंदाज वर्तवला जातोय की भारतीयांचं जे एकूण वय आहे तर ते ॲव्हरेज 5 ते 6 वर्षांनी कमी कमी होत जाणार आहे. बांगलादेशमध्ये हे नंबर 12 वर्षांपर्यंत आहे. म्हणजे जर बांगलादेशमध्ये फॉर एक्झाम्पल सध्या 64-65 त्यांचं ॲव्हरेज आयुर्मान आहे, तर जर हवेचा इम्पॅक्ट असाच होत गेला तर 64 वजा 12 म्हणजे साधारण 52-53 हे त्यांचं ॲव्हरेज आयुर्मान होईल. ओके, आयुर्मानामध्ये मोठी घट होतीये. ओके, हे आर्टिकल खूप महत्वाचं आहे. अगदी डिटेलमध्ये तुम्ही याला वाचून घ्या. मी जे ठळक पॉईंट आहेत हे अगदी व्यवस्थितपणे सांगतो. हा रिपोर्ट बनवताना 134 देशांचा विचार करण्यात आलाय. त्यामध्ये भारताचा 3रा क्रमांक आहे. पहिला आहे बांगलादेश, दुसरा आहे पाकिस्तान. या रिपोर्टमध्ये जितका लांब तुमचा नंबर असणार आहे देशाचा तेवढी हवा स्वच्छ असणार आहे. म्हणजे 134 देशांमध्ये ज्याचा नंबर 134वा येतोय तो देश सगळ्यात क्लीन हवेवाला देश आहे. जसं की 134वा इथं फ्रेंच पॉलिनेशिया, 133ला आहे मॉरिशियस, 132ला आहे आईसलँड, 131वा क्रमांक लागतो ग्रेनाडाला, 130वा क्रमांक आहे बर्मुडाचा, 129ला आहे न्यूझीलंड आणि 128व्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलिया, जिथं PM 2.5 फक्त 4.5 एवढाच आहे. ठीक आहे, भारतामध्ये ही व्हॅल्यू 54.4 एवढी आहे. ओके, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं पण सांगितलंय की जगात होणाऱ्या दर 9 मृत्यूंपैकी 1 मृत्यू हा प्रदूषित हवा घेतल्यामुळे होतीये. जगात दरवर्षी 70 लाख लोकांचा प्रदूषणामुळे अकाळी मृत्यू होतोय. म्हणजे त्यांचं ऍक्च्युली इतर कुठले आजार त्यांना नसतील, पण फक्त प्रदूषित हवा घेतल्यामुळं अकाली मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 70 लाखांपर्यंत आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात कोणती शहरं सगळ्यात जास्त प्रदूषित आहेत तर पहिला क्रमांक लागतोय कल्याणचा, 259 PM 2.5 ची व्हॅल्यू आहे. मुंबईमध्ये 228, त्यानंतर नवी मुंबईमध्ये 140, पुणे 137, नागपूर 131, पिंपरी चिंचवड 112 आणि भिवंडी PM 2.5 ची व्हॅल्यू आहे 31. ओके, तर एक क्रम लक्षात ठेवायचा आहे. कल्याण सगळ्यात जास्त प्रदूषित शहर आहे, त्या खालोखाल मुंबई, त्या खालोखाल नवी मुंबई, त्या खालोखाल पुणे आणि मग नागपूर. ओके, या अहवालामध्ये असं पण सांगितलंय की भारतातील 66% शहरांमध्ये प्रति घनमीटर 35 मायक्रोग्रॅम्स इतके वार्षिक सरासरी प्रमाण हे PM 2.5 चं झालेलं आहे. आता हे PM 2.5 काय असतं नेमकं, तर हवेमधले असे घटक की ज्यांचं जे स्ट्रक्चर आहे हे 2.5 मायक्रोमीटर पेक्षा जर ते मोठं असेल तर ती आपण हवा श्वास घेण्यासाठी वापरू शकत नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्या हवेला दर्जा ठरवण्यात येतो. PM 2.5 फॅक्टर त्या हवेमध्ये किती आहेत त्यानुसार त्या हवा घेण्यायोग्य आहे की नाही हे ठरतं. तर भारतात असे 66% शहरं आहेत की ज्यांच्यामध्ये PM 2.5 ची पातळी ही प्रति घनमीटर 35 मायक्रोग्रॅम्स एवढी पोचलेली आहे. ओके, आपण जर जगातली जर टॉप 5 ची जर सगळ्यात प्रदूषित शहरं बघितली तर बेगुसराय बिहारमधलं पहिल्या स्थानावरती आहे. दुसऱ्या स्थानावरती कोणतं आहे माहिती का, गुवाहाटी. तिसऱ्या स्थानावरती आहे दिल्ली. चौथ्या स्थानावरती आहे मुल्लनपूर. 5व्या स्थानावरती आहे लाहोर पाकिस्तान. 6व्या स्थानावरती सिवान. 7व्या स्थानावरती सहरसा. 8व्या स्थानावरती आहे गासोईगाव आणि 9व्या स्थानावरती आहे कटिहार. तर हे टॉप 9 लक्षात ठेवू शकता. ऍटलिस्ट पहिले 5 तरी माहितीच पाहिजेत. 5व्या स्थानावरती आहे लाहोर. ओके, जगातले आपण टॉप 5 प्रदूषित देश जर बघितले तर पहिल्या स्थानावरती बांगलादेश आहे, दुसऱ्या स्थानावरती पाकिस्तान, तिसऱ्या स्थानावरती भारत, चौथ्या स्थानावरती आहे तजाकिस्तान आणि 5व्या स्थानावरती आहे बुर्किना फासो. ओके, तर हे टॉप 5 कंट्रीज लक्षात ठेवा. यामध्ये इराक आहे, UAE सुद्धा आहे, नेपाळ आहे, इजिप्त आहे, काँगो 10व्या क्रमांकाला येतोय. तर हे पण क्रमवारी लक्षात ठेवली तरी चालेल. तर आय होप ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात राहून जाईल. थोडा बारकाईने विचार केला, एक 10 मिनिटं याला दिले ना, सगळा डेटा ॲज इट इज लक्षात राहून जाईल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. मिशन 414 मोहीम कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर याचं करेक्ट उत्तर ते म्हणजे हिमाचल प्रदेश. ही मोहीम 420 मोहीम नाहीये, 414 आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमध्ये मिशन 414 हे सुरू केले. हे 414 काय आहे तर एकूण जे हिमाचल प्रदेशमध्ये मतदान केंद्र आहेत तर त्यांची संख्या आहे 414. मागच्या वेळेस तिथं
लोकसभा निवडणुकांमध्ये खूप कमी सहभाग नोंदवला होता. म्हणजे हे 414 मतदार केंद्र जे आहेत ना, ते हे बरेच याच्यापैकी खूप कमी मतदानाची नोंद झाली होती. मग इथं 60% कमी सहभाग या मतदान केंद्रांवरती झाला होता. त्यात वाढ करायची आहे, लोकांना तिथं मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचंय. याच्यासाठी म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमध्ये मिशन 414 हे एक मिशन लॉन्च केलेलं आहे, ज्याचा उद्देश हा तिथं मतदानाचा अवेअरनेस वाढवणे, लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणे. ओके, ते हे लक्षात ठेवा, कारण इलेक्शन इयर आहे. इलेक्शन संदर्भात ज्या घडामोडी येतील त्या सगळ्या तुमच्याकडे सेपरेट नोट्समध्ये असल्या पाहिजेत. एक सेपरेट नोटबुक मधला एक सेक्शन बनवा, एक 10-15 पेजेसचा. तिथं सगळे मुद्दे तुम्हाला फक्त हे नोट डाऊन करत जायचंय. मग ज्यावेळेस इलेक्शन्स कंप्लीट होतील त्यावेळेस रिवाइज सुद्धा करायचंय आणि सायमल्टेनियसली जर मे बी जर एक्झाम झाली तर तुम्हाला त्यातून फायदा होईल. ओके, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी अनुवांशिक बचाव प्रस्थापित करण्यात आला आहे? आता याचा अर्थ काय होतो माहिती का, की वाघांची संख्या तर संरक्षित करायचीच आहे, त्याचबरोबर त्यांचं जे ओरिजिन आहे ना, जे जीन्स आहेत ओरिजिनल वाले, म्हणजे त्यांची जी अनुवंशिकता आहे ही सुद्धा संरक्षित करायची आहे. अशा प्रकारची मोहीम कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये राबवण्यात येते? तर ते राष्ट्रीय उद्यान आहे ते म्हणजे रणथंबोर. ओके, तर आता हे रणथंबोर नेमकं कुठे आहे ना, ते आपण मॅपमध्ये थोडक्यात शोधू. रणथंबोर हे आपल्या भारतामध्येच आहे. तर भारताचा हा मॅप आहे. आपल्या भारतामध्ये जर आपण थोडं मध्य प्रदेशकडे आणि राजस्थानच्या बॉर्डरकडे जर गेलो तर इथं हा जो रेड डॉट आहे तर तो आहे रणथंबोर नॅशनल पार्कचा, जो पूर्णपणे राजस्थानच्या अंतर्गत येतोय. पण तुम्ही म्हणू शकता की मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवरती हे पसरलेलं आहे. त्याचबरोबर इकडं जर तुम्ही मध्य प्रदेशमध्येच बघाल ना, तर इथं कुनो नॅशनल पार्क सुद्धा आहे. बघा, हे वाला जे आहे ना, हे कुनो नॅशनल पार्क आहे आणि हे आहे रणथंबोर. ओके, कुनो नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे बरं, तुम्हाला लक्षात आहे का? कमेंट करून कळवा. रिसेंटली तिथे एक गुड न्यूज सुद्धा आली आहे, आता तरी तुम्हाला कळाला असेल. ओके, भारतामध्ये जेवढे काही महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्पांची ठिकाणं आहेत ना, नॅशनल पार्क जे आहेत, जसं जिम कॉर्बेट वगैरे, ही सगळी नावं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत, जेणेकरून एक्झाममध्ये जर मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन आला, ते कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यामध्ये ते नॅशनल पार्क आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. नुकताच बातम्यांमध्ये आलेला फूट अँड माउथ डिसीज FMD खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. विज्ञानाच्या अंतर्गत असा क्वेश्चन बनू शकतो. पशुधनाचा हा विषाणूजन्य रोग आहे का जीवाणूजन्य रोग आहे का पक्ष्यांचा बुरशीजन्य रोग आहे हा का वनस्पतींमधला रोग आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. की फूड अँड माउथ डिसीज हा रिसेंटली जो चर्चेमध्ये आहे, तर तो प्राण्यांमध्ये होणारा आजार आहे आणि तो एक व्हायरल डिसीज आहे. व्हायरल म्हणजे विषाणूजन्य, जीवाणूजन्य म्हणजे काय, बॅक्टेरियल. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 फक्त इथं कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहेत. बघा, आयोग असाच क्वेश्चन पेपर बनवत असतो. आयोग थोडा सोपे प्रश्न ठेवतो, फक्त त्याला ऑप्शनमध्ये सुद्धा कन्फ्यूज करतो. तर घाईघाईमध्ये काहीतरी चुकीचं टिक होऊ शकतं. तर इथं पशुधनाचा म्हणजे प्राण्यांचा विषाणूजन्य रोग आहे हा, म्हणजेच फूट अँड माउथ डिसीज. उत्तर प्रदेशमध्ये सध्या हा डिसीज किंवा हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे फिलीभीत नावाचा. फिलीभीत जिल्ह्यामध्ये साधारण तिथं 60% दूध देणाऱ्या गुरांना फूट अँड माउथ डिसीज झालेला आहे. याचा एक मोठा फटका या जिल्ह्याला बसलाय सध्या. FMD हे एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, जो की गुराढोरांमध्ये, डुकरांमध्ये, मेंढ्या, शेळ्यांसारख्या वेगवेगळ्या पशूंमध्ये हा लगेच पसरतो. घोडे, कुत्रे, मांजरांना सुद्धा याचा धोका आहे. FMD मुळे सध्या तिथं व्यापारात म्हणजे जो कृषी संदर्भात जे व्यापार आहेत, पशु संदर्भातचे व्यापार, जसं दूध असेल तर त्या व्यवसायावरती एक मोठा फटका याचा बसलेला आहे. ठीक आहे, आता नेमकं या फूट अँड माउथ डिसीज मध्ये काय होतं, तर हा एफ्थो व्हायरसमुळे होणारा आजार आहे. एफ्थो व्हायरस. ओके, लक्षात ठेवा, एफ्थो व्हायरस. आणि ज्याच्यामुळे त्या जनावराला ताप येतो, अंगावरती मोठे मोठे फोड येतात आणि त्याच्यामुळे या जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. ओके, आणि त्याच्यामुळे मग त्यांचं एकूणच सगळी कार्यक्षमता कमी पडते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कोणत्या व्हायरसमुळे होतोय, एफ्थो व्हायरसमुळे हा आजार होतोय. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स 2022 मध्ये भारताची क्रमवारी काय? आत्ता तुम्ही म्हणाल की सर 2024 चालू आहे, तुम्ही प्रश्न विचारताय 2022चा, काय ठिकाणावरती आहे की नाही? तर आहे, थोडं ठिकाणावरतीच आहे माझं. पण UNDPनी जो अहवाल प्रकाशित केला आहे, UNDP म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यांनी
एक मानव विकास अहवाल प्रकाशित केलाय ना, ज्याच्यावरती आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी क्वेश्चन घेतलाय बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर त्याच्यामध्ये लैंगिक असमानता निर्देशांक सुद्धा त्यांनी 2022 साठीचा प्रकाशित केलाय आणि त्याच्यामध्ये भारताची क्रमवारी आहे 108, पर्याय क्रमांक 2. इथं पर्यायामध्ये 127 दिले. यस, हे खरं आहे. आपण 2014 मध्ये 127व्या स्थानावरती होतो. तिसरा जो पर्याय आहे 122, हे पण खरं आहे, कारण आपण 2021च्या रिपोर्टमध्ये 122व्या स्थानावरती होतो. मग सलग आपण थोडी प्रगती करतोय. यावर्षी आपली जंप ही चांगली, इथं डायरेक्टली इथं 14 अंकांनी आपण प्रगती केली. 122 वरून आपण 108व्या स्थानावरती पोहोचलोय. या GII म्हणजेच जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये भारताचा जो स्कोर आहे हा आहे 0.437. या मार्कांसह आपण 193 देशांमध्ये 108व्या स्थानावरती पोहोचलोय. 2021चा हाच जो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स होता, त्यामध्ये आपण 122व्या स्थानावरती होतो. ओके, आता जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे काय की पुरुष आणि महिला यांच्यामध्ये किती फरक आहे, किती तफावत आहे हे दर्शवण्यासाठी हा इंडेक्स बनवला जातो. मग जर कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये महिलांचं आणि पुरुषांचं योगदान समान असेल तर तिथं गुण चांगले मिळतात, आणि जर दोघांमध्ये जर तफावत असेल म्हणजे दोघांमध्ये एक मोठा फरक असेल स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये, तर नक्कीच त्या देशाला कमी मार्क मिळतील. मग याच्यासाठी 3 वेगवेगळे सेक्टर पॅरामीटर विचारात घेतले जातात: हेल्थ, एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट. म्हणजे आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रमिक बाजार. तर सक्षमीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट, म्हणजे महिलांचं प्रॉपर प्रतिनिधित्व आहे का, त्यांना पॉलिटिकली इक्वल अपॉर्च्युनिटी मिळतात का, याच्यामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये किती तफावत आहे हे सगळं कन्सिडर करून मार्क दिले जातात. आणि त्याचबरोबर तिसरं म्हणजे श्रमिक बाजार किंवा त्याला लेबर मार्केट म्हटलं जातं. म्हणजे एकूण रोजगार क्षेत्र तुम्ही म्हणू शकता की पुरुषांना आणि महिलांना रोजगार क्षेत्रामध्ये समान संधी आहेत का, दोघांना समान कामाचे समान वेतन मिळतं का, पैसे समान मिळतात का, हे सगळे गुण कन्सिडर होऊन हा जेंडर इनइक्वॅलिटी रिपोर्ट हा प्रकाशित केला जातो. त्यामध्ये भारताची क्रमवारी चांगली सुधारली आहे. 14 अंकांनी आपण प्रगती केली आहे आणि 108व्या स्थानावरती पोहोचलोय. पहिले जर टॉपचे 4 देश तुम्ही जर बघाल तर डेन्मार्क पहिल्या स्थानावरती आहे, नॉर्वे दुसऱ्या स्थानावरती, स्वित्झर्लंड हा देश तिसऱ्या स्थानावरती आहे आणि स्वीडन हा 4थ्या स्थानावरती आहे. ओके, तर हे टॉप 4 कंट्रीज लक्षात ठेवा. एक्झाममध्ये याच्यावरती फिरून फिरून क्वेश्चन येतात. भारताची क्रमवारी आपण बघितली ऑलरेडी. भारताला एकूण 0.437 एवढे गुण आहेत आणि भारत 108व्या स्थानावरती आहे 193 देशांमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे आर्टिकल जे हे PIB वरती सुद्धा शेअर केलं. PIBने हे मेन्शन केलंय की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत जे मानव विकास निर्देशांक किंवा अहवाल प्रकाशित झालाय, तर त्या अंतर्गतच हा GII इंडेक्स सुद्धा प्रकाशित झालाय. ठीक आहे, तर भारताची क्रमवारी इम्प्रूव्ह झालेली आहे, त्यामुळे लक्षातच ठेवा. ओके, तर या लेक्चरमधून भरपूर सारे क्वेश्चन्स आपण बघितलेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्यासाठी एक होमवर्क दिलेला आहे मी, म्हणजे हा जो टॉपिक आहे पॉलिटीमधला एक महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला आज अभ्यासायला सांगतोय, आणि तो म्हणजे राज्यपालांकडे राज्याच्या विधेयकासंदर्भात कोणते कोणते अधिकार आहेत याच्याविषयी तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. त्यांच्याकडे 4 वेगवेगळे अधिकार असतात, ते काय काय करू शकतात तर हे थोडक्यात वाचायचं आहे, कारण याच्यावरती रिसेंटली करंट बेस्ड एक अपडेट आहे, मी तुमच्यासोबत पुढच्या लेक्चरमध्ये घेईलच. पण सध्या तुम्ही या टॉपिकला व्यवस्थितपणे वाचा. ओके, आणि दुसरा जो तुम्हाला आजचा विषय अभ्यासायचा आहे तो आहे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय. म्हणजे एक टॉपिक आपण पॉलिटीमधला निवडला आहे आणि एक टॉपिक आहे हिस्ट्रीमधला. तर दोन्ही व्यवस्थितपणे अभ्यासायचं आहे. याच्यावरती आयोगाने कसे क्वेश्चन्स विचारलेत पूर्वी ते तुम्ही बघा, थोडासा अभ्यास करा. फक्त कोणी लाईव्ह लेक्चर घेत असेल तिथं अभ्यास करताय आणि त्याला तुम्ही अभ्यास झालाय असं म्हणताय, तर ही मानसिकता चुकीची आहे. याच्यातून तुम्हाला मार्क पडणार नाहीत. ओके, हे जे मी सांगतोय हे कटू सत्य आहे, पण मी तुम्हाला याची जाणीव करून देतोय की अभ्यास खरं काय असतो, काय तुम्ही वाचायचंय, कोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, आणि स्वतः अभ्यास केला तरच त्या अभ्यासाचा फायदा तुम्हाला होईल. तर जास्त तुमचा वेळ नाही घेत, भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.